यानं तर पेडाच वाजवून लावला निसता. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं त्यानं बनवलं सागाच्या पानाच्या टोप्या. मग त्याचं पुन्हा आम्ही लागलो सागाच्या पानाच्या टोप्या बनवल्या. मग सर्वांना सागाच्या पानाच्या टोप्या बघू शकता तुम्ही. परत आम्ही सगळे वारकरी मंडळी निघालो मग समोर जाण्यासाठी. आमची सगळी गँग लागली नाचाल. मग बघू शकता तुम्ही सागरदान ते पण भेटले आपल्या रस्त्यामध्ये. आम्हाला सर्व वारकऱ्यांना बोत्याचा घाट उतरायला 1-2-3 तास. बोत्याच्या घाटाच्या खाली मग मंदिर आहे, तिथं आशार थांबले. राहुलदा आणि संतोषदाला भेटलो. मग त्यांना दोघांना पण भेटून खूप भारी वाटलं. त्यांना सर्वांना भेटून आम्ही सर्वजण चाललो होतो नदीमध्ये पोहण्यासाठी. आम्ही पोहायचं दिलं सोडून निस्ता रोडला पोहून घे तुम्हीच. मग आता झालं मग आमचं पाहून. काही दिंडीमध्ये सर्व आलेल्या लोकांना सोनूबा आणि अनिलदा यांच्याकडून होतं जेवण. आम्ही बसलो जेवण करायला. मग मस्त सोनूबा आणि विष्णुदाने आम्हाला टोप्या घालून दिल्या. अनिलदा आणि सागरदा चालूत मग इकडे गप्पा. यानं तर वाडाचं दिलं सोडून निसता पेडाच वाजवून लावला बुगाड्यानं. घेतलं मग आम्ही जेवण करून. झाली मग नाचाल सुरू. पाहून घ्या तुम्ही मावल. मग आता यायचा 2-4 फोटो काढून घेतले. मग नारा पाहून घेतो. मग आता प्रतीकला भेटलो. मग आम्ही चला तर भावांनो चाललो. मग आम्ही समोर फॉलो करून ठेवा. पार्ट 9 लवकरच येईन.